नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रसाद मॅथ्स अकॅडमीवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक असणार आहे स्टँडर्ड 9 चा सेट चॅप्टर मधला वेन डायग्राम. तर बघा फ्रेंड्स, वेन डायग्राम काय असतं? ब्रिटिश मॅथमॅटिशियन जॉन वेनने सेट्सचं रिप्रेझेंटेशन वेन डायग्राम मध्ये केलं. ठीक आहे. आता सपोज तुम्ही स्टॅटिस्टिक्सचा डाटा कलेक्ट करता. ओके, सपोज तुम्ही क्रिकेट मॅच बघत असताल. आता त्या क्रिकेट मॅच मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बार डायग्राम दिली असते. ठीक आहे. त्या बार डायग्रामच्या मदतीने तुम्हाला लवकर लक्षात येतं की कोणत्या ओव्हरला किती रन बनले, की कोणत्या ओव्हरला जास्त रन बनले, कोणत्या ओव्हरला कमी रन बनले. ठीक आहे. कारण की असं का? कारण की ते एक पिक्चरल रिप्रेझेंटेशन आहे. ओके. आणि त्या बार डायग्रामच्या मदतीने तुम्हाला समजतं की ज्या ओव्हरच्या पुढे मोठी बिल्डिंग असेल तिथं जास्त रन बनले, ज्या ओव्हरच्या समोर ही छोटी बिल्डिंग असेल त्या ओव्हरला कमी रन बनले. ठीक आहे. असं तुम्ही समजू शकता. त्याच प्रकारे जॉन वेनने सुद्धा सेट्सचे इलेमेंटची अरेंजमेंट एका क्लोज फिगर मध्ये केली. ठीक आहे. आणि त्या क्लोज फिगरलाच आपण वेन डायग्राम म्हणतो. ओके. सपोज मी एक सेट कन्सिडर केला, ए इज इक्वल टू 1 2 3 4 5. ओके. आता बघा, हा एक सेट आहे. आता मी याला डायग्रामॅटिकल फॉर्म मध्ये कसं दाखवणार बघा. ठीक आहे. आता एलिमेंट्स मी अरेंजमेंट करतो 5. ओके. आणि हा जो सेट आहे बघा, याला मी ए नाव देतो. ओके. आणि ही जे डायग्राम आहे फ्रेंड्स, या डायग्राम मध्ये आपण ए चे सर्व एलिमेंट अरेंज केलं तर या डायग्रामला वेन डायग्राम नाव दिलं गेलं. ओके. यालाच आपण वेन डायग्राम म्हणतो. तर फ्रेंड्स, तुम्ही वेन डायग्राम ही अंडाकृती शेप मध्ये पण दाखवू शकता किंवा तुम्ही रेक्टेंग्युलर शेप मध्ये पण दाखवू शकता. ओके. पण रेक्टेंग्युलर शेप आपण जनरली युनिव्हर्सल सेट दाखवण्यासाठी यूज करत असतो. ओके. युनिव्हर्सल सेट दाखवण्यासाठी. पण आता युनिव्हर्सल सेट काय आहे ते आपण पुढे शिकणार आहे. ठीक आहे. बघा फ्रेंड्स, हे दोघं सेट्सचे एलिमेंट, हे दोघं जे सेट्स आहेत त्याचे एलिमेंट आपण व्हेन डायग्राम मध्ये दाखवू. ठीक आहे. आता ए सेट मध्ये कोणकोणते एलिमेंट आहे? 1 2 3 4 5. ठीक आहे. आता हे 5 चे 5 एलिमेंट मला व्हेन डायग्राम मध्ये दाखवायचे. तर मी कसे दाखवणार बघा. ठीक आहे. आता आधी लिहून घेऊ आपण. सेट ए इज शोन बाय वेन डायग्राम. ओके. आता हा सेट ए मला वेन डायग्राम मध्ये दाखवायचा आहे, तर मी आता काय करणार? एक क्लोज फिगर काढणार. ठीक आहे. ओके. आणि या क्लोज फिगर मध्ये सेट ए चे सगळे एलिमेंट मी अरेंज करणार. सो 1 2 3 4 5. ओके. झाले सगळे 5 चे 5 एलिमेंट अरेंज. आणि हा जो सेट आहे याला मी ए नाव देणार. ओके. तर फ्रेंड्स या सेटचं व्हेन डायग्राम मध्ये रिप्रेझेंटेशन आपण अशा प्रकारे करू शकतो. त्याचप्रमाणे आता आपण बी चे रिप्रेझेंटेशन व्हेन डायग्राम मध्ये करू. तर काय म्हणतोय तो? बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स is greater than equal to -10 and less than equal to 0 and x is an integer. आता आपल्याला यामध्ये x हा असा म्हणजे x चा इंटिजर शोधायचा आहे जो की 0 to -10 च्या दरम्यान असेल. ठीक आहे. आता 0 to -10 च्या दरम्यानचे इंटिजर्स तर कोणकोणते येणार? बघा, -10 -9 -8 -7 -6 -5 -4 -3 -2 -1 0. ओके. तर बघा फ्रेंड्स, मी या ठिकाणी -10 आणि 0 पण ऍड केलाय. का केलाय? कारण की लेस दॅन इक्वल टू चे साइन आहे. ओके. त्याच्यामुळे या सेटचे एलिमेंट हे येणार. ठीक आहे. किती एलिमेंट्स येते? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता हे 11 एलिमेंट्स मला एका व्हेन डायग्राम मध्ये दाखवायचे. ओके. तर त्याच्यासाठी आपण एक क्लोज फिगर काढून घेऊ. ठीक आहे. आता या क्लोज फिगर मध्ये आपण हे 11 चे 11 एलिमेंट लिहू. ओके. फर्स्ट एलिमेंट काय आहे? -10 -9 -8
-7, -6, -5, -4, -3, -2, -1 and 0. ओके. आता 11 एलिमेंट्स आले का बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ठीक आहे. आणि ह्या सेटला आपण बी नाव देऊन देऊ. ओके. इथे लिहून द्या बी. ओके. तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण या वेन डायग्रामचे म्हणजे अशा प्रकारे आपण हे सगळे एलिमेंट्स या वेन डायग्रामच्या थ्रू दाखवलो. ठीक आहे. आता या ठिकाणी त्याचप्रमाणे लिहून घ्या. सेट बी इज शोन बाय वेन डायग्राम. ठीक आहे. तर फ्रेंड्स आपला नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे सबसेट. तर तुम्ही सबसेट कोणा म्हणणार. सपोज मी दोन सेट कन्सिडर केले. ओके. आता सेट ए मध्ये मी घेतो 1 2 3 4 5. ओके. हे 5 एलिमेंट ए सेट मधले. त्याचप्रमाणे बी चा सेट घेतो त्यामध्ये 2 3 4 हे एलिमेंट आहे. ओके. आता बघा फ्रेंड्स यावरून आपल्याला काय समजतंय की बी या सेट मध्ये जे एलिमेंट आहे ते एलिमेंट ए सेट मध्ये पण आहे. ठीक आहे. बी या सेट मधले जे एलिमेंट आहे तेच एलिमेंट ए सेट मध्ये बी. म्हणून मला असं म्हणता येईल की बी हा सेट ए चा सबसेट आहे. डेफिनेशन वर. ठीक आहे. म्हणून मला काय म्हणता येईल की बी हा सेट ए चा सबसेट आहे. ओके. तर डेफिनेशन काय म्हणते if we consider two set A and B, all the elements of B are present in set A. If we consider two set A and B, all the elements in set B are also present in set A, then we can say that B is subset of set A. Okay. And symbolically we denote B is subset of A. Symbolically आपण त्याला मॅथमॅटिकली आपण त्याला असं दाखवतो. ठीक आहे. B is subset of A. त्यालाच आपण वर्ड्स मध्ये कसं लिहिणार. B is subset of A. ठीक आहे. आणि मॅथमॅटिकल सिम्बॉलच्या माध्यमाने आपण असं लिहू शकतो आणि वर्ड्सच्या माध्यमाने असं लिहू शकतो. ठीक आहे फ्रेंड्स. तर आता आपण तुमच्या पुस्तकात दिलेले एक्झाम्पलच्या माध्यमाने याला अजून समजण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. बघा फ्रेंड्स या ठिकाणी तुम्हाला दोन एक्झाम्पल दिले म्हणजे दोन सेट दिले. याच्यावरनं आपल्याला म्हणजे सेट कुठला आहे सबसेट कुठला आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. आता बघा ए सेट मध्ये एलिमेंट कोणकोणते 1 2 3 4 5 6 7 8. ओके. बी मध्ये कोणकोणते 2 4 6 8. ओके. आता बघा 2 हा ए मध्ये पण आहे, 4 हा ए मध्ये पण आहे, 6 हा ए मध्ये पण आहे, 8 हा ए मध्ये पण आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की बी सेटचे सगळे एलिमेंट हे ए मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. आणि आपल्याला डेफिनेशन माहिती आहे की ऑल द एलिमेंट इन सेट बी आर ऑल्सो प्रेझेंट इन सेट ए. सो वी कॅन से दॅट बी इज सबसेट ऑफ ए. ठीक आहे. अकॉर्डिंग टू डेफिनेशन बी इज सबसेट ऑफ ए. ठीक आहे. म्हणून खाली काय लिहितंय आपल्याला every element in set every element of set B are also present in set A. That's why B is subset of. So B is subset of A. ओके. आता बघा फ्रेंड्स मी या दोघं सेट्सला व्हेन डायग्राम द्वारे यांना रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. यांना मी व्हेन डायग्राम मध्ये लिहून घेतो. ठीक आहे. आधी मी बी सेट लिहितो. आता बी सेटचे एलिमेंट कुठले आहे हा एक व्हेन डायग्राम काढली. ओके. बी सेटचे एलिमेंट या ठिकाणी अरेंज करा 2 4 6 8. ओके. आता हा आपला बी सेट असेल. ओके. बी सेट. आता मी काय करणार ए सेट येणार. ठीक आहे. तर ए सेट कुठे येणार ऍक्च्युली ए सेट मध्ये बी सेट आहे.
ओके, त्याच्यामुळे मी आता ए सेट करणार. तर ए सेट मी याच्या अशा प्रकारे आपला ए सेट लिहून द्या. म्हणजे ही आपली ए सेटची वेन डायग्राम असेल. आता त्यामध्ये कोणकोणते एलिमेंट आहे? 1. आता बघा फ्रेंड्स, बी सेट मधले एलिमेंट सोडून बाकीचे एलिमेंट या ठिकाणी लिहा. ओके, की जेणेकरून हा पूर्ण आपला ए सेट बनून जाईल. ओके, आता बघा यामध्ये कोणकोणते? 1, 3, 5, 7. ओके, आता बघा ए सेटचे सगळे एलिमेंट या पूर्ण वेन डायग्राम मध्ये आले का? बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ओके, तर बघा आता हा पूर्ण वेन डायग्राम म्हणजे ह्या पूर्ण वेन डायग्राम द्वारे दाखवला फ्रेंड्स, हा जो सेट आहे आपला तो आपला ए सेट असेल. ओके, आणि याच्यावरनं तुम्ही सांगू शकता की यामधला सेट कुठला, सबसेट कुठला. ओके, तर बघा बी हा सेट ए या सेट मध्ये. ओके, आणि जो सेट आणि या ठिकाणी जो मोठा सेट असतो म्हणजे या ठिकाणी जो सेट असतो त्याचा जो मधला सेट असतो तो मधला सेट हा बाहेरच्या सेटचा सबसेट असतो. तो या वेन डायग्राम मधून आपल्याला कसं लिहिता येईल की बी इज सबसेट ऑफ ए. ओके, कारण की बी हा छोटा सेट आहे, कारण की बी हा सेट ए मध्ये पण आहे. ओके, आणि ए मधले जे एलिमेंट आहे, ए सेट मध्ये जे एलिमेंट आहे, सॉरी बी सेट मध्ये जे एलिमेंट आहे ते ए मध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. ओके, त्याच्यामुळे आपण काय लिहू शकतो? बी इज सबसेट ऑफ ए. ओके, आता आपण नेक्स्ट बघू. पहिला सेट कुठला दिलाय? एन. आता एन काय असतो? सेट ऑफ नॅचरल नंबर असतो. ओके, एन इज सेट ऑफ नॅचरल नंबर. आता सेट ऑफ नॅचरल नंबर कोणकोणते असतात बघा. नॅचरल नंबरच्या सेट कोण मध्ये काय येणार? 1, 2, 3, 4, 5, 6 अप टू सो ऑन. ओके, आणि सेकंड वाला दिलाय त्यांनी सेट ऑफ इंटिजर दिलाय. ओके, आय म्हणजे सेट ऑफ इंटिजर्स. आता इंटिजर्सचा सेट आपण आय ने डिनोट करतो. आता इंटिजर्स मध्ये काय काय येतात? अप टू -3, -2, -1, 0, 1, 2, 3 अप टू सो ऑन. ठीक आहे, तर हा आपला इंटिजरचा सेट झाला. आता बघा फ्रेंड्स, हे दोघं सेट ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला काय समजतं की ऑल द नॅचरल नंबर्स आर इंटिजर्स. ठीक आहे, ऑल द नॅचरल नंबर आर इंटिजर्स म्हणजे नॅचरल नंबर या सेट मध्ये सगळे एलिमेंट इंटिजरच्या सेट मध्ये प्रेझेंट आहे. ओके, त्याच्यामुळे आपल्याला कसं म्हणता येईल डेफिनेशन वरनं? सेट ऑफ नॅचरल नंबर इज सबसेट ऑफ सेट ऑफ इंटिजर्स. ठीक आहे, आणि खाली रिझन लिहायचं बिकॉज एव्हरी एलिमेंट्स ऑफ सेट n are also present in set I. ओके, तर एक गोष्ट लक्षात ठेवा फ्रेंड, सगळ्यात आधी नॅचरल नंबर हा होल नंबरचा सबसेट असतो. ओके, कारण की सगळे नॅचरल नंबर हे होल नंबर असतात. त्याचप्रमाणे होल नंबर हा इंटिजरचा सबसेट असतो, कारण की सगळे होल नंबर हे इंटिजर्स असतात. ओके, त्याचप्रमाणे सगळे इंटिजर्स हे रॅशनल नंबरचे सबसेट असतात. ठीक आहे, सगळे रॅशनल नंबर हे इंटिजर्स असतात, पण सगळे इंटिजर हे रॅशनल नंबर नसतात. ओके, तसं या सगळ्यांचा सुपरसेट काय असतो? रियल नंबर असतो. ठीक आहे, या सगळ्यांचा सुपरसेट काय असतो? रियल नंबर असतो. ओके, म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल n is subset of w, w is subset of I is subset of I is subset of rational number, and R means real number. R is subset of all the number. आता रियल नंबर म्हणजे काय? कलेक्शन ऑफ द ऑल नंबर, दॅट्स कॉल्ड रियल नंबर. ठीक आहे, म्हणजे रियल नंबर मध्ये नॅचरल नंबर पण येतात, होल नंबर पण येतात, इंटिजर्स पण येतात,
रॅशनल नंबर पण येतात, इरेशनल नंबर पण येतात. ठीक आहे, म्हणजे कलेक्शन ऑफ ऑल नंबर्स दॅट्स कॉल्ड रिअल नंबर. आता रिअल नंबर काय आहे याच्याबद्दल आपण डिटेल माहिती पुढच्या प्रकरणामध्ये घेणार आहे. ओके, तर बघा फ्रेंड्स, हे दोन सेट्स दिलेले आहेत. ठीक आहे, आता या दोन सेटचे एलिमेंट आपल्याला शोधायचे आणि त्याच्यावरून आपल्याला डिसाइड करायचे की याच्यामध्ये सबसेट कुठला आहे. ओके, आता बघा पहिला सेट कुठला आहे, p इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट x सच दॅट x इज स्क्वेअर रूट ऑफ 25. आता या p सेट मधले कोणते, आता बघा या p सेट मध्ये कोणते एलिमेंट येणार, स्क्वेअर रूट ऑफ 25. 25 च्या स्क्वेअर रूट आहे ते या p सेट मध्ये येणार. ओके, आता 25 च्या स्क्वेअर रूट कोण कोणते आहे बरं, p इज इक्वल टू -5. 25 च्या स्क्वेअर रूट -5 बिकॉज -5 चा जर स्क्वेअर केला तर 25 येतो. ओके, त्याचप्रमाणे अजून 25 चा स्क्वेअर रूट काय येणार, 5 येणार. ओके, 5 चा स्क्वेअर केला तो पण 25 येणार. ओके, स्क्वेअर स्क्वेअर रूट स्क्वेअर स्क्वेअर रूट. ओके, म्हणून या p सेट मध्ये 5 आणि -5 हे दोन एलिमेंट येणार. ओके, तर नेक्स्ट काय दिलंय, s इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट y सच दॅट y बिलोंग्स टू इंटिजर्स. y हा इंटिजर असला पाहिजे जो की -5 आणि 5 यांच्या दरम्यान असला पाहिजे. ओके, -5 आणि 5 यांच्यामध्ये जेवढे बी इंटिजर्स येणार ते या सेट मध्ये येणार. ओके, तर बघा -5 आणि 5 च्या दरम्यान कोणकोणते इंटिजर येणार, सेट S लिहून घ्या. तर या सेट मध्ये कोणकोणते येणार, -5 येणार, -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4, 5. ओके, आता बघा या ठिकाणी -5 आणि 5 का आलेत, कारण की लेस दॅन इक्वल टू ची साइन आहे. ओके, त्याच्यामुळे या ठिकाणी 5 पण होणार, इन्क्लूड होणार आणि -5 पण इन्क्लूड होणार. ओके, तर बघा फ्रेंड्स, आता या दोघं सेटला कम्पेअर करा. आता या दोघं सेट मध्ये तुम्हाला काय दिसतंय, p हा सेट मधले दोघं एलिमेंट हे s सेट मध्ये पण आले. ठीक आहे, ऑल द एलिमेंट इन सेट p आर ऑल्सो प्रेझेंट इन सेट s. दॅट्स वाय वी कॅन से दॅट p इज सबसेट ऑफ s. ओके, रिझन काय देणार, एव्हरी एलिमेंट ऑफ सेट p are also present in set yes. Okay, that's why p is subset of yes. Okay, तर बघा फ्रेंड्स, रिमेंबर दिस मध्ये त्यांनी काय दिलंय, फर्स्ट every set is subset of itself, that is A is subset of A. प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो. असं का, बघा सपोज एक सेट कन्सिडर करा आपण A, त्यामध्ये 1, 2, 3 हे एलिमेंट आहे. ओके, दुसरा सेट पण तोच आहे A. ठीक आहे, आता याला मी अजून वेगळ्या फॉर्म मध्ये लिहितो, 2, 1, 3. आता बघा फ्रेंड्स, दोघं सेट एकच आहे. ठीक आहे, आणि दोघं सेट मधले एलिमेंट बघा, या सेट मध्ये 1 आहे, या सेट मध्ये 2 आहे, या सेट मध्ये 2 आहे, 2 आहे, 3 आहे, 3. ठीक आहे, दोघं सेट मधले एलिमेंट सुद्धा सारखे. ओके, आणि आपल्याला माहिती आहे सबसेटच्या डेफिनेशन नुसार की जर या सेटचे एलिमेंट म्हणजे या सेटचे सगळे एलिमेंट जर या सेट मध्ये असेल तर हा सेट या सेटचा सबसेट असेल. ओके, त्याच्यामुळे आपल्याला काय म्हणता येईल की A इज सबसेट ऑफ A बिकॉज ऑल एलिमेंट इन सेट A आर प्रेझेंट इन सेट A. दॅट्स वाय A इज सबसेट ऑफ A. ओके, म्हणजे या ठिकाणी कोणती कंडिशन येणार, A इज सबसेट ऑफ A. ओके, कारण की या A चे सगळे एलिमेंट या A मध्ये प्रेझेंट आहे. ओके, बाय द डेफिनेशन A इज सबसेट ऑफ A. नेक्स्ट, तर बघा फ्रेंड्स, सेकंड प्रॉपर्टी काय आहे, एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एव्हरी सेट. प्रत्येक एम्प्टी सेट म्हणजे एम्प्टी सेट हा प्रत्येक सेटचा सबसेट असतो. दॅट इज फाय इज सबसेट ऑफ A.
आता फाय म्हणजे असा सेट की ज्यामध्ये एकही एलिमेंट नाही, म्हणजे त्याला आपण एम्प्टी सेट म्हणतो. ठीक आहे. सो एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ ए. आता असं का, सपोज फाय हा एम्प्टी सेट आहे, आपल्याला माहिती आहे की फाय मध्ये कुठला एलिमेंट नाही आणि फाय एम्प्टी आहे. त्याचप्रमाणे ए सेटमध्ये मी 1 2 3 हे 3 एलिमेंट घेतले. ठीक आहे. आता बघा, फाय हा सेट मध्ये जो एलिमेंट आहे तो ए सेट मध्ये प्रेझेंट असेल. फाय हा सेट मध्ये जो एलिमेंट आहे तो ए सेट मध्ये पण प्रेझेंट असेल. असं का, बघा फाय मध्ये कुठलाही एलिमेंट नाहीये आणि ए मध्ये 1 2 3 व्यतिरिक्त कुठलाही एलिमेंट नाहीये पण तो प्रेझेंट आहे. फाय मधला जो एलिमेंट आहे, जो की कोणताच एलिमेंट नाहीये, तो ए सेट मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण फायला एच्या सबसेट असं मानू शकतो, असं म्हणता येईल. ठीक आहे. मग तो कोणताही सबसेट असो. नेहमी लक्षात ठेवा फ्रेंड्स, फाय हा प्रत्येक सेटचा सबसेट असेल. आता तो युनिव्हर्सल सेट असो किंवा कुठलाही सेट असो, इनफायनाइट सेट असला तरी त्याचा सबसेट हा फाय लिहिता येईल, फायनाइट सबसेट असला तरी त्याचा सबसेट हा फाय येईल. ओके. आता नेक्स्ट बघू. इफ ए इज इक्वल टू बी, इफ सेट ए इज इक्वल टू सेट बी, then A is subset of B and B is subset of A. आता सपोज दोन सेट जर इक्वल असतील, ठीक आहे, सपोज मी ए सेट कन्सिडर करतो, ए मध्ये 2 1 3 हे 3 एलिमेंट कन्सिडर करतो. त्याचप्रमाणे अजून मी बी सेट कन्सिडर करतो. ठीक आहे. ए आणि बी हे दोघं सेट हे इक्वल आहे. ओके. 1 2 ठीक आहे. बघा दोघं सेट इक्वल आहे ना, कारण की ए सेट मध्ये जे एलिमेंट आहे तेच एलिमेंट बी सेट मध्ये पण आहे. ओके. आणि हे दोघं सेट एक म्हणजे या दोघं सेटचे एलिमेंट एक दुसऱ्याच्या सेट मध्ये, म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की हे दोघं एक दुसऱ्याचे सबसेट आहे. ठीक आहे. असं का, बघा बी इज सबसेट ऑफ ए, बी इज सबसेट ऑफ ए म्हणजे बी चे सर्व एलिमेंट ए मध्ये आहे, बी चे सर्व एलिमेंट ए मध्ये आहे. ओके. त्याचप्रमाणे ए इज सबसेट ऑफ बी, त्याचप्रमाणे ए इज सबसेट ऑफ बी म्हणजे ए चे सर्व एलिमेंट बी सेट मध्ये आहे. सो ए इज ऑल्सो सबसेट ऑफ बी. ठीक आहे. म्हणून लक्षात ठेवा, जर दोन सेट जर इक्वल सेट असेल तर ते दोघं सेट हे एक दुसऱ्याचे सबसेट असतात. ओके. नेक्स्ट कंडिशन काय, इफ A is subset of B and B is subset of A, then set A is equal to set B. आता ही जी कंडिशन आहे या ठिकाणी त्याचे अपोजिट आहे. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी कसं होतं, ए जर बी च्या सबसेट असेल आणि बी आणि ए च्या सबसेट असेल तर ते दोघं सेट इक्वल असतात. तसंच या ठिकाणी कसं आहे, त्याच्या फक्त अपोजिट आहे, बाकी काय नाही. ए जर बी च्या सबसेट असेल आणि बी हा ए च्या सबसेट असेल तर ए सेट अँड इज इक्वल टू बी सेट असतो. ठीक आहे. तर बघा फ्रेंड्स, लेट्स डिस्कस मध्ये काय दिलंय, हे तुम्हाला 5 सेट दिलेले आहे. त्याच्यापैकी या 5 सेटवर हे स्टेटमेंट 2 स्टेटमेंट दिलेले आहे. आता हे दोघं स्टेटमेंट फॉल्स आहे का ट्रू आहे हे आपल्याला गेस करायचं आहे. ठीक आहे. तर बघा फ्रेंड्स, पहिलं स्टेटमेंट काय आहे, ए इज सबसेट ऑफ सेट बी सी डी. आता ए हा बी सेट बी सी आणि डी चा सबसेट आहे का, हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे हे आपल्याला बघायचं आहे. आता बघा ए सेट मध्ये काय दिलंय, ए सेटचे एलिमेंट कुठले आहे, डॉट 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 -4 -2 0 2 4 6 अप टू सो ऑन. बघा फ्रेंड्स, ए सेट मधले एलिमेंट, ए सेटचा प्रत्येक एलिमेंट हे 2 ने डिव्हिजिबल आहे. ओके. ए सेटचा प्रत्येक एलिमेंट हा 2 ने डिव्हिजिबल आहे. ठीक आहे. आणि बी सेट मध्ये सगळे नॅचरल नंबर आहे 1 2 3 4 अप टू 6. तर आपल्याला काय चेक करायचं सगळ्यात आधी, ए हा बी चा सबसेट असेल का. तर त्याच्यासाठी आपल्याला काय बघावं लागेल की ए चे सगळे एलिमेंट हे बी मध्ये यायला पाहिजे. ए चे सगळे एलिमेंट जर बी मध्ये येत असतील तरच ए हा बी चा सबसेट असेल. ओके. तर बघा ए मध्ये नॅचरल नंबर आहे, होल नंबर आहे, इंटिजर्स आहे, पण बी मध्ये फक्त नॅचरल नंबर आहे, याच्यामध्ये इंटिजर्स नाहीये आणि होल नंबर पण नाहीये.
ठीक आहे. त्याच्यामुळे ए चे सगळे एलिमेंट बी मध्ये कसं काय येणार, नाही येणार. आणि जर ए चे सगळे एलिमेंट जर बी मध्ये नाही येऊ शकत तर ए हा बी चा सबसेट नसणार. ओके, ए डज नॉट सबसेट ऑफ बी. ओके, तो ही जी पहिली कंडिशन आहे, ठीक आहे, ती सॅटिस्फाय नाही झाली. ओके, ही जी पहिली कंडिशन एवढी ती सॅटिस्फाय नाही झाली. ओके, आता पुढचं चेक करू. ए इज सबसेट ऑफ सेट सी. ए इज सबसेट ऑफ सेट सी. आता बघा, ए हा सी चा सबसेट आहे का हे आपल्याला चेक करायचं. आता ए मधले एलिमेंट कुठले, सगळे टू ने डिव्हिजिबल आहे. ओके, आता सी चे एलिमेंट बघा, डॉट 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 -12 -6 0 6 12 18. आता सी या सेट मधले जे एलिमेंट आहे ते सगळे एलिमेंट 6 ने डिव्हिजिबल आहे. 6 डिव्हिजिबल. तर बघा फ्रेंड्स, आता चेक करू आपण ए मधले सगळे एलिमेंट सी मध्ये येणार का. बघा, -4 सी मध्ये नाही येणार, कारण की -4 ला 6 ने डिव्हिजिबल नाहीये. -6 दोघींमध्ये येणार, 0 दोघींमध्ये येणार, 6 दोघींमध्ये येणार, पण 2 इथं आहे, इथं नाही. त्याचप्रमाणे 4 इथं आहे, इथं नाहीये. 6 दोघींमध्ये येणार. ओके, म्हणजे आपल्याला कसं म्हणता येईल की ए चे सगळे एलिमेंट हे सेट सी मध्ये नाहीये. ए चे सगळे एलिमेंट सेट सी मध्ये नाहीये. त्याच्यामुळे सेट सी हा ए च्या सबसेट, त्याच्यामुळे ए हा सी च्या सबसेट नसेल. ओके, ए डज नॉट सबसेट ऑफ सी. असं का, कारण की ए चे सगळे एलिमेंट सी सेट मध्ये नाहीये, त्याच्यामुळे ए हा सी चा सबसेट नसेल. ठीक आहे. तर बघा, ए हा डी सेटच्या सबसेट आहे का, सेट ए हा डी चा सबसेट आहे का. आता आपण हे चेक करू. आता ए मधले एलिमेंट 2 ने डिव्हिजिबल आहे. ओके, डी ची एलिमेंट बघा, डॉट 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 -8 -4 0 4 8. ओके, आता डी मधले जे एलिमेंट आहे फ्रेंड्स ते 4 ने डिव्हिजिबल आहे, 4. आणि ए मधले जे एलिमेंट आहे ते 2 ने डिव्हिजिबल आहे. आता आपण चेक करू. -8 इथे येणार का, येणार. -4 येणार, 0 येणार. ओके, 2 नाही येणार. बघा, 2 या ठिकाणी आहे, 2 या ठिकाणी नाही येणार. 4 आहे. 6 या ठिकाणी आहे, 6 या ठिकाणी येणार नाही. 8 आहे. 10 या ठिकाणी आहे, पण या ठिकाणी येणार नाही. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की सेट ए मधले सगळे एलिमेंट सेट डी मध्ये नाहीये. सेट ए मधले सगळे एलिमेंट सेट डी मध्ये नाहीये. त्यामुळे ए डज नॉट सबसेट ऑफ डी. ठीक आहे, ए मधले सगळे एलिमेंट डी मध्ये नाहीये, त्याच्यामुळे ए हा डी चा सबसेट नसेल. ठीक आहे. आणि सबसेट कधी राहिला असता, जर ए मधले सगळे एलिमेंट जर डी मध्ये राहिले असते तर हे दोघं सबसेट राहिले असते. ठीक आहे. त्याच्यामुळे ही तिसरी कंडिशन पण फॉल्स येणार आहे. त्याच्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे फ्रेंड्स, ए इज सबसेट ऑफ सेट ए इज सबसेट ऑफ सेट बी सी डी, हे रॉंग स्टेटमेंट आहे. ओके, रॉंग किंवा फॉल्स. ओके, आता नेक्स्ट काय, बी इज सबसेट ऑफ ऑल द सेट विच आर गिवन बिलो. आता बी हा जो सेट आहे, जो की आपला नॅचरल नंबरचा सेट आहे, आणि हा बी हा सगळ्या सेटचा सबसेट आहे का, असं त्याने विचारलं. बी इज सबसेट ऑफ ऑल द सेट विच आर गिवन बिलो. बी हा सेट या सगळ्या दिलेल्या सेटचा सबसेट आहे का हे आपल्याला बघायचं. तर बघा, बी हा सेट मध्ये 1 2 3 म्हणजे नॅचरल नंबर आहे. ओके, आता पहिले आपण चेक करू बी हा ए चा सबसेट आहे का. बी हा ए चा सबसेट आहे का आपण चेक करू. बघा, नॅचरल नंबर आहे, आता या ठिकाणी इंटिजर पण आहे. ऑब्विसली बी हा ए चा सबसेट नसेल. ठीक आहे, कारण की बी चे सगळे एलिमेंट्स ए मध्ये राहिले असते तर बी हा ए चा सबसेट राहिला असता. पण या ठिकाणी नॅचरल नंबर आहे, पण या ठिकाणी सगळेच नंबर आहे, होल नंबर पण इंटिजर आहे. त्याच्यामुळे या कंडिशन मध्ये बी हा ए चा सबसेट नसेल. ओके, त्याच्यामुळे बी, आता बी आणि ए च्या कनेक्शन तर संपलं, म्हणजे बी हा ए चा सबसेट नाहीये, ही पहिली कंडिशन तर सॅटिस्फाय झाली.
असो जाऊ दे. आता नंतर चेक करू बी हा सीचा सबसेट आहे का. फक्त नॅचरल नंबर आहे, या ठिकाणी मायनस नंबर पण आहे, इंटिजर्स पण आहे, होल नंबर पण आहे, किंवा नॅचरल नंबर पण आहे. या ठिकाणी फक्त नॅचरल नंबर आहे. त्याच्यामुळे आपल्याला कसं म्हणता येईल की बी या सेटमध्ये सगळे एलिमेंट सी मध्ये प्रेझेंट नाहीये. बी या सेटचे सगळे एलिमेंट सी मध्ये प्रेझेंट नाहीये का, कारण की हे सगळे 6 ने डिव्हिजिबल आहे. आता या ठिकाणी 1 येणार नाही, 2 येणार नाही, 3 येणार नाही. ओके, म्हणजे असं म्हणता येईल की बी चे सगळे एलिमेंट सी मध्ये प्रेझेंट नाहीये. त्याच्यामुळे बी हा सी चा सबसेट नसेल. ओके, जसा बी हा ए चा सबसेट नव्हता तसा बी हा सी चा सबसेट नसेल. आता बी हा डी चा सबसेट आहे का हे आपण चेक करू. ओके, बी मध्ये नॅचरल नंबर आहे, डी मध्ये 4 ने डिव्हिजिबल एलिमेंट आहे. ओके बघा फ्रेंड्स, या ठिकाणी सगळे नंबर्स 4 ने डिव्हिजिबल आहे. ओके, तर बघा या ठिकाणी 1 आहे का, येणार नाही. 1 हा 4 ने डिव्हिजिबल नाही, त्याच्यामुळे डी च्या सेटमध्ये 1 येणार नाही. 2 हा सुद्धा 4 ने डिव्हिजिबल नाही, 2 पण नाही येणार, 3 पण नाही येणार, 4 येईल दोघींमध्ये. पण सगळे एलिमेंट बी चे डी मध्ये आहेत का, नाहीये. आणि जर बी या सेटचे सगळे एलिमेंट जर डी मध्ये नसणार तर बी हा डी चा सबसेट नसेल. ओके, म्हणजे बी हा ए चा सबसेट नसेल, इथं बी हा ए चा सबसेट नाही. म्हणजे बघा पहिली कंडिशन आपण काय केलं, बी हा ए चा सबसेट नाही. दुसऱ्यावरनं बी हा सी चा पण सबसेट नाही, बी हा डी चा पण सबसेट नाही. आता आपण आय कडे जाणार. आय म्हणजे सेट ऑफ इंटिजर्स. आता आय मध्ये कुठले एलिमेंट आहे, डॉट 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 -2 -3 -1 0 1 2 3 4. आता बघा सगळे इंटिजर्स आहे, सगळे नॅचरल नंबर आहे, आणि आपल्याला माहिती आहे की ऑल द नॅचरल नंबर आर सबसेट ऑफ इंटिजर्स. ओके, त्याच्यामुळे आपण हे इझिली सांगू शकतो की बी हा आय चा सबसेट असेल. ठीक आहे, तर बी हा आय चा सबसेट का असेल, कारण की बी मधले सगळे एलिमेंट हे आय मध्ये प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे. ओके, तर बघा फ्रेंड्स, या ठिकाणी तुम्हाला काय लिहिता येईल, या ठिकाणी काय लिहिणार तुम्ही, बी इज नॉट सबसेट of A, B and C. Okay, B is not subset of set A, B and C, and B is subset of set I. Okay, that's why this statement is false. ठीक आहे, म्हणजे हे दोघं स्टेटमेंट हे फॉल्स असतील. का फॉल्स असतील, कारण विचारलं का होतं, बी इज सबसेट ऑफ ऑल द सेट विच आर गिवन बिलो, हे असं विचारलं होतं. पण या ठिकाणी काय आहे, बी हा सगळ्या सेटचा सबसेट नाहीये, फक्त आय चा सबसेट आहे. ओके, आणि बाकीच्या सेटचा तो सबसेट नाही. त्याच्यामुळे ही जी कंडिशन आहे, ही जी स्टेटमेंट आहे फ्रेंड्स, ती फॉल्स असेल. ओके, तर फ्रेंड्स आशा करतो की आजचा व्हिडिओ लेक्चर तुम्हाला नक्कीच समजला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबणं विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवर मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करणार त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. ठीक आहे फ्रेंड्स, थँक्यू, धन्यवाद.